म्हणून लोकांनी हसलो पाहिजे. एवढंच नाही, लोकांनी परमार्थ करत असताना आपली निंदा सुद्धा केली पाहिजे. एक सुभाषितकार सांगतोय, निंदकाचे घर असावे दुसऱ्या गल्ली शेजारी. हा शेजारी. शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. महाराजांना प्रश्न केला, महाराज अहो तो निंदा करणार आहे आणि मग निंदा करण्याचं घर आपल्या शेजारी. महाराज म्हणजे हो आपल्या शेजारी नाही, त्याची भिंत आणि आपली भिंत सामायिक असायची. त्या भिंतीचा अख्खा खर्च आपण करायचा, पण तो निंदक आपल्या जवळ पाहिजे. का? त्याने आपली निंदा केली की आपलं पाप आपोआप धुवून जातंय. म्हणून निंदा करणारा जो आहे ना तो आपल्या शेजारी असावा. लोकांनी परमार्थाला लागल्यानंतर आपल्याला हसलो पाहिजे. महाराज म्हणतात, हे गवळणे, या कारणास्तव तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. त्यावेळेस ती गवळण महाराजांना पुन्हा म्हणू लागली, पण महाराज हे लोक मला हसवत आहेत, या माझ्या जीवनामध्ये हा लौकिक मात्र माझ्या जीवनामध्ये काही खरा नाही. जर या लोकांनी माझ्या घरी जाऊन जर सांगितलं, महाराज माझी ही जी अवस्था झालेली आहे, ही अवस्था घरच्या लोकांना जर सांगितली तर घरचे लोक मला काय म्हणतील. अभंगाचं 3रं चरण. पारखियासी सांगता गोष्टी कोटी